नमस्कार मंडळी. हास्यवधूला मागणी घालायला आलाय विरोधाचा वरपक्ष, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आपण नेहमी सख्खे शेजारी असा शब्द प्रयोग करतो, पण ह्या सख्ख्या शेजाऱ्यांचं जर नात्यामध्ये रूपांतर झालं तर चला तर बघूया काय होतंय ते दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले धमाल हास्यवीर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या पारिवारिक गेम शो मध्ये, ज्याचं नाव आहे MHJ बंधू अँड सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. थँक्यू. मी तुम्हा सगळ्यांचा लाडका होस्ट पृथ्वीक प्रताप. तुम्हाला आपल्या गेम बद्दल माहितीच आहे. आपण इथे दोन शेजाऱ्यांना, सख्ख्या शेजाऱ्यांना, बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांना बोलवतो आणि त्यांची झुंज लढवतो. प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना उभं करतो. बघूया आज आपल्याकडे कोण आलेत प्रतिस्पर्धी म्हणून. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मोरे फॅमिली आणि कदम फॅमिलीचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ बंधू आणि सन्स प्रस्तुत शेजाऱ्याची पुंगी वाजली तर वाजली. मोरे, मी तुमच्याकडे आधी येणार आहे. येस, प्लीज मला तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या. नमस्कार, मी कोकणचा पारसमणी उर्फ प्लॅटोनिक प्रभाकर मोरे. आणि ही माझी दुसरी बायको चेतना मोरे. आणि ही माझी पहिली बायको ईशा कदम. नमस्कार. आणि हा वसाडा माझा सौत्या अरुण कदम. नमस्कार मला, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. ही माझी दुसरी बायको ईशा कदम. न ही माझी पहिली बायको चेतना मोरे. न हा वसाडा माझा सौत्या सगळ्यात जवळचा मित्र. एक मिनिट. माझं आणि प्रेक्षकांचं कन्फ्युजन होत आहे. तुम्ही शेजारी शेजारी आहात बरोबर? नाही, शेजारी आहोत, पण सख्य पण सौते आहोत. सख्खे पण सौते आहोत. एक मिनिट. वहिनी हे काय बोलतायत? वहिनी हे काय नाही, बोलतायत? खरंच आम्ही शेजारी आहोतच, पण आम्ही एकमेकींच्या नवऱ्यांशी लग्न केलंय आता. हे खरं आहे? याचा अर्थ तुम्ही खऱ्या अर्थानं शेजाऱ्याची पुंगी वाजवलेली आहे. थँक्यू. पण मला प्रश्न पडलेला आहे, हे झालं कसं? आधी आम्ही एकमेकांच्या शेजारी फक्त राहत होतो. संसारात मजा नव्हती हो आमच्या. मी आणि माझं हे म्हणजे आताच हे आधीचे मोरे भाऊजी आम्ही दोघं घरी असायचो. पण ईशा आणि हे, सॉरी ईशा, हे म्हणजे आत्ताचे तिचे हे, पण माझे आता कदम भाऊजी, हे दोघं जण ऑफिसला जायचं एकत्र बसनी. आणि बसनी जाताना काय व्हायचं माहितीये, कदम भाऊजी हे सवय ना, ते कदम भाऊजीच येतात. आमचे हे आणि माझं जुळलं बसमध्ये, आणि हे कसं घरीच असायचे ना, त्यामुळे यांचं घरच्या घरी जुळलं. आमचं कसं घरच्या घरी जुळलं, आम्ही शेजारी ना. मग काय झालं ना, आम्ही एक दिवस ना दोघं पियाला बसलेला आणि सगळं मन मोकलं केलेला. म्हटलं अरण्या, मला तुला काहीतरी सांगायचंय. सांग ना भाऊ, काय असेल तर बिंदास सांग, टेन्शन नको घेऊ. काय माझं ना लपड झालंय. कुणा बरोबर? माझा तो शेजारी ना, शेजारी त्याच्या बायको बरोबर. पण तिच्या नवऱ्याला ह्यातला काहीच माहिती नाही आहे. मग मी बोललो, अरे माझं पण एका शेजारीच्या बायकोवर लपड झाले, पण त्याच्या नवऱ्याला कळलंच नाही. कळलंच नाही हो. काय आम्ही पडलो दोघं मित्र, त्याच्यामुळे एकामेकाला साथ दिली पाहिजे काय समजलं. मग मी अरण्याला म्हटलं, हे बघ, मी तुझं प्रेम जुलवून देणार, मदत देणार. त्या रात्री काय झालं, मला कळलं होतं ईशाचा नवरा दारू प्यायला गेलेला आहे. म्हटलं आज काय होईल तर आपण तिला आज उचलायची, पळवून आणायची. आणि आम्ही आणली ना पळवून तिला, आणि तिथंच आम्ही या दोघांचं लग्न लावून दिलं. त्या बेवड्याला काही कळलंच नाही. माझं सुद्धा तसंच झालं. म्हणजे चेतनाचा नवरा आहे ना, तो सुद्धा आज दारू प्यायला जाणार हे मला कळलं होतं. मग चेतनाला आम्ही पलवून आणलं न, मोरे सोबत लग्न करून दिलं. कोणाच काय कळलं न. मग सकाळी आमची जेव्हा उतरली
तेव्हा आम्हाला कळलं की आपणच एकमेकांच्या बायका बोलवलेल्या. न मग काय झालं, आता लग्न झाले लफरी कशाला करायची, मग आम्ही बोललो जाऊ दे परत नको लफरी जाऊ दे. तुमच्या लक्षात येतंय का मस्करीत आपापल्या बायका पळवायला एकमेकांना मदत केली तुम्ही. तुमचे राडे नाही झाले. नाही राडा कसा होणार, आम्हीच ही मस्ती केलेली होती ना, त्याच्यावर राडा होणार कसा. आमच्याशी दोस्ती दोस्ती. करताय. अरे तुमच्या दोस्तीच्या अरे सर तुमच्या लक्षात येत नाहीये की तुम्हाला मारायला जो हिचा नवरा येणार होता तोच तुमचा मित्र होता जो त्याला वाचवायला जाणार. काय कन्फ्युजन आहे अरे. हे काय कन्फ्युजन. ऐका नाही तेच तर आमचा प्रॉब्लेम, आम्हाला काय कळलंच ना, तेव्हा नंतर कळलं नाही. हसून कशाला सांगताय हसून काय सांगताय. हसणारच ना, आम्ही सगळं हसत खेळत सगळं ऍडजस्ट केलं. मला तुमच्या भानगडीत पडायचं नाहीये. आपण आपल्या खेळाला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. आता सुरू करतोय आपला आवडता खेळ. वाजली. थँक्यू वहिनी. सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येतोय. उखाणा घ्या. या घेते हा. इश्श. अहो हा, घे. उखाणा घेते. चेतना घे. चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल, अगं बाई. चिक्कूच्या फळाला केळ्याचं साल, मोरेंच्या दुकानात कदमांचा माल. मस्त चेतू. क्या बात आहे सोना वहिनी, क्या बात आहे. एक मिनिट. काय बोललात तुम्ही. क्या बात आहे सोना वहिनी. सोना वहिनी. हा म्हणजे आधी मी तिला सोना 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 बोलायचो ना, आता लग्न झाले मग सोना वहिनी बोलतो ना. आणि मी ईशाला पहिला बेबू म्हणायचो. आता काय ती त्याची बायको झाली ना, त्याच्यामुळे ही आता बेबू वहिनी झाली. हो, मी आधी त्यांना अहो म्हणायचे, पण आता अहो भाऊजी म्हणते. मी पण आधी यांना अहो म्हणायचे ना, पण आता असं सवय नाही येतं अहो मग भाऊजी म्हणते. मराठी तुमचं करा. मला काय वाटतंय ही तुमची बायको आहे, ही तुमची बायको आहे, एवढं मला कळलेलं आहे. आता आपण खेळाकडे जाऊया. वहिनी प्लीज तुम्ही सुद्धा उखाणा घ्या. थँक्यू. घेते उखाणा. हा. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी. अरुणरावांच्या तबल्याला प्रभाकररावांची चाटी, कदमांच्या ताटात पडली मोऱ्यांची वाटी. वा मस्त 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 मस्त. अरे बायको कुणाची आहे. ए आधी माझी होती, आता तुझी झालेली आहे. अरण्या तुझी लय मजा आहे. काय बोलताय कळतंय का तुम्हाला. अरे माझा फॅमिली शो आहे यार. असं ऐका प्लीज हे सगळं बंद करा. ही फालतुगिरी बंद करा. आपण खेळाकडे बोलूयात प्लीज. आपला पुढचा खेळ आहे जाने तू या जाने ना. खेळाचे नियम अगदी सोपे आहेत. आपल्या पार्टनर बद्दल आपल्याला किती माहिती आहे हे मी जाणून घेणार आहे. मी तुम्हाला तुमच्या पार्टनर विषयी एक प्रश्न विचारणार. त्याचं जर तुम्ही अचूक उत्तर दिलं तर आणि तरच तुम्हाला मिळणार आहे 24 कॅरेटची सोन्याची पुंगी. तर सगळ्यात पहिला प्रश्न मी विचारणार आहे कदम भाऊजी तुम्हाला. ऑल द बेस्ट. मला सांगा ईशा वहिनींची सगळ्यात आवडती भाजी कुठली. आलूचं फतफत. आलूचं फतफत लॉकी आहे. आलू तर बरोबर आहे. अरे थांबा यार. उत्तर बरोबर आहे उत्तर. पण तुम्ही का जाऊन सांगताय आणि प्रतिस्पर्धी बरोबर उत्तर देतोय तर तुम्ही का खुश होताय. चिडचिड झाली पाहिजे ना. अहो भाऊजी तुम्हाला अजून लक्षात आहे मला आळूचं फतफद आवडतं. मग तुला तर माहिती आहे ना, तुझ्या हातचं आलूचं फतफत मला किती आवडतं. बरेच दिवस खायलाच नाही मिळालं. हो एकदा सांगायचं ना, बनवलं असतं. काही प्रॉब्लेम नाही वहिनी. पुढच्या आठवड्यात मी माहेरी चालली आहे ना, तेव्हा यांना काय काय पाहिजे ना सगळं खायला करून द्या. सोना वहिनी तू माहेरी चालली. हो ए मी येऊ तुझ्या बरोबर.
या ना चालेल. अरे खूप दिवस झाले बाबांना भेटलो नाही ग. या येते येतो. आपण दोघं जाऊया. नाही अन्या बिंदास आणि माझी बाईक घेऊन जा आणि बघ हिला व्यवस्थित सांभाळून ने नीट सांभाळून ने. काळजी करू थँक्यू नको. हा थँक्यू. त्यात थँक्यू काय आणि हे बघ शेजार धर्म पाळायला नको काय रे. हो 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 हा, हा, हा. मी काय बोलतो समजा आम्ही गेलो है ना तर त्यांना काय आवडेल तर तू देशील ना त्यांना करून म्हणजे काय शेजार धर्म पाळायला नको. ए टेन्शन घेऊ नको देईल ते आपण करून. व्यवस्थित जावं हा, ओए, काय बोलू नको. हा. कुठली अंडरस्टँडिंग आहे रे ही कुठली आहे मत रे ये मेरे को चक्कर आ रहा रे मत रे भाऊ, तुम्ही ऐसे काय बोलताय? तू बरा म्हणून विचारतायत वर कुठली अंडरस्टँडिंग आहे ही हा कुठले रिलेशन आहेत हे. अरे तुमच्यापेक्षा ना ती लहान पोरं भातुकली खेळताना तो संसार पण सिरियसली घेतात पण तुम्हाला खरा संसार सिरियसली घेता येत नाहीये. सिरियसच आहे. काय नका बोलू कमिटेड काय नका बोलू. लग्न झाले आता काय कमिटेड आहे कमिटेड नाही कॉम्प्लिकेटेड आहे सगळं. आता आपण येतोय पुढचा प्रश्न घेऊन मोरे भाऊजींसाठी. मला सांगा चेतना वहिनींना काय बनवायला आवडतं. वसळीला कायच येत नाही. माझा उत्तर आहे वसडीला कायच येत नाही. मी जिंकलो मी जिंकलो मी बरोबर उत्तर दिलं. गप्पा रे. नाही म्हणजे तिला तुम्हाला खरं सांगतो तिला ना कायच बनवायला येत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो तिच्या हाताला चवच नाही. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. मला सांगा गुलाबजामुन खाऊन तुम्ही कधी थुकलाय. नाही मी थुकलो. चवच नाही हो, एकदम बेकार गुलाबजामुन तिने बनवला होता. माझ्या हाताला चव नाही बरोबर आहे पण गुलाबजामच्या बाबतीत माझी चूकच नव्हती हा. काय काय तुम्हीच म्हणाला होतात गुलाबजाम मध्ये मावा घाल. अगं मावा म्हणजे खवा. तू त्या पाण्याच्या टपरीवर का मावा घालते. येडी आहे जरा, येडी आहे. किती गडबड झाली तिची. जाऊ दे, जाऊ दे. वा मस्त. वा काय वा. अयो ओरडू नाही. कॅन्सल. बॅकअप मध्ये आपण जिंकलेला आहे. जिंकलो? वा, वा, आपण जिंकलो? काय राऊंड झालाय माहिती आहे. पहिला राऊंड तू जिंकला दुसरा राऊंड मी. Yes, yes. जुगलबंदी काय झाली सिरियसली. काय चुरस. सुरस म्हणजे एवढी रंगली ना. मी काय म्हणतो तू काय आहे आम्ही आता जिंकलो का नाही ते तुम्ही काय ते सोन्याची काय देणार माहिती पुंगी. पुंगी सोन्याची पुंगी आम्हाला पटकन देऊन टाका. पुंगी हवी आहे. हो मग. मी तुम्हा दोघांचा ढोल बडवायच्यात निघा. निघा. याला काय अर्थ आहे मग काय? जिंकण्यासारखंच नाही ह्या दुनियेत. जाऊ दे आमच्या घरी जेवायला चला तू. हो, हो चालेल. तसं मला काही बनवताच येत नाही. आपण जाऊया. एवढी कसरत करून आपण जाऊ. आमच्याकडे क्या बात है क्या बात है क्या बात है. अतिशय इंटरेस्टिंग विषय होता. वा वा. ऐकूया ह्यांची पुंगी किती जोरात वाजली येते प्रसादा. सुरुवातीला दोन बाजूनी दोन जोड्या आल्या आणि तिथे येऊन सेटल झाल्या आल्या अरुणनी ज्या कॉन्फिडन्सनी चेतनाला फ्लाइंग किस दिला ना मी म्हटलं असा कसा चुकलाय हा? नंतर कळलं की चुकलं मी चुकलोय तो बरोबर आहे. हा विषय भयंकर अतर्क्य आहे अशक्य असा वाटणारा विषय आहे. मजा आली वेगळा प्रयोग होता आणि वेगळ्या ताकदीने तुम्ही सगळ्यांनी सादर केलात. नाईस. सई खतरनाक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं हे कुठेतरी मॉडर्न आणि बदलत्या जगाचं रिप्रेझेंटेशन पण आहे कारण आपण आजूबाजूला खूप अशी कपल्स किंवा नवरा बायको मग दोघांचे गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्स असं आपण आत्ता बघतोय. त्यामुळे मला असं वाटतं की काळाबरोबर आपण चाललोय. ॲटलिस्ट आपण अवेअर आहोत की आजूबाजूला काय चाललंय. मग ते बरोबर आहे चुकीचं आहे हा वेगळा भाग आहे पण हे आहे जे आत्ता घडतंय आणि ते आम्ही मांडतोय. तर मला असं वाटतं की हा जो क्वर्क आहे किंवा हा विषय मांडायचं जे धाडस आहे ते स्तुत्य आहे आणि आम्हाला मजा येते नवीन नवीन विषय जेव्हा आमच्या समोर येतात. छान छान मस्त. थँक्यू. मंडळी फिल्डरवाड्याचा बच्चन गौरव मोरेनं काढलाय एक चॅनल. बघूया त्याला हास्याचा किती TRP मिळतोय ते. त्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या धमाल हास्यवीरांचं.
मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. हाय बिंदास्त बोल्ड अँड खटाळ प्रसाद ओक. हाय ब्युटिफुल मिश्किल अँड रुबाबदार सईद आमणकर. हाय नोट्स लिहा, चुका काढा ना माझ्या. चुकलोय ना मी, चुका काढा. काय स्ट्रगलर्स, काय चाललंय? ऑल ओके ना? चाललंय ना? चालू ठेवा. आता तुम्हाला कळलं असेल मी सगळं का करतोय ते. नाही ना? नाही. एक न्यूज आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. करेक्ट करेक्ट. ओ सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन. तुम्ही जे ऐकलं ते करेक्ट आहे. गौरव मोरे चॅनल हेड झालाय. मी स्वतःचं चॅनल लॉन्च करतोय. त्यामुळे सकाळपासून माझ्या ऑफिसला लोकांच्या रांगा लागल्यात. जो तो येतोय, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरवजी तुमच्यासोबत काम करायचं आहे, गौरव सर. फक्त सकाळपासून हेच चालू आहे. गौरव सर. यस सर ते दोघे आलेत भेटायला. ते दोघे म्हणजे कोण? प्रसाद खांडेकर आणि समीर चौघुले. अच्छा ते चंगू मंगू. बोलव त्यांना. सर त्यांना आपल्या चॅनल सोबत सिरियल प्रोड्यूस करायची. मला माहित आहे. बोलो. ओके या प्लीज या सर या. हाय गौऱ्या. गौऱ्या बाय. कसा आहेस बाळा? कैसा आहे बाळा? खांद्यावरचा हात काढ. अरे आय सेड खांद्यावरचा हात काढ. हात काढ. बापरे. आणि बाळा काय बाळा? बाळा तू दिसतोयस. नुकतंच जावळ गेलेलं. नीट बोलायचं माझ्यासोबत. नीट. मी चॅनल हेड आहे. दी गौरव मोरे चॅनल हेड. फिक्शन, नॉन फिक्शन, EP, प्रेसिडेंट्स, व्हॉइस प्रेसिडेंट्स, प्रोग्रामिंग हेड, एव्हरीथिंग ऑफ दिस चॅनल गौरव मोरे. ओके नीट बोलायचं आपल्यासोबत. तुला बोललो तुला लय पुढे पुढे करायची सवय. सगळीकडे जा पुढे पुढे. रेग्युलर ओळखीच आहे. माझं वेगळं आहे गौरव. तुझं काय आहे? गौऱ्या मेरा भाई. अरे कैसा आहे मेरा भाई? ओ भाऊ मोठा आला. भाऊ केस नीट करून दे. केस. अरे भावाचे केस विंचरायला काय? यस. लांब सरक. कीप सेफ डिस्टन्स. लाडत आलास? आल्या भाव करतोय ते. लाडत आलास? कोणाशी बोलतोय? चॅनल हेड. गौऱ्या असं काय करतो यार? तुझी गाजलेली पहिली एकांका माझ्या डिरेक्शन खाली केली होतीस तू. पडद्याआड. शट अप. झालं गेलं ते झालं. जुनं मला परत सांगायचं नाही. कळलं काय? किती वर्ष आपलं पडद्याआड. पडद्याच्या समोरून काय केलंस? हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्या पलीकडे काय केलंस? नीट बोलायचं माझ्यासोबत. कळलं काय? आय एम अ चॅनल हेड. भावा बिवा त्यात घरी लाड. मागाठाण्यामध्ये इकडे नाही. एक्सक्यूज मी सर मोठे गोस्वामींचा कट फोन. द कॉल. सर आय सेड कट द कॉल. त्यांना सांग मी एका मोठ्या मीटिंग मध्ये आहे. त्या 2 स्ट्रगल्सना सांग. कळलं ना? आणि त्यांना एवढीच जर फोनवर बोलायची सवय असेल ना, त्यांना म्हणा एकमेकाशी फोनवर बोला. सर कालपासून फोन करतायत ते. सर खूप मस्का लावतायत फोनवर. मला मस्का लावणारच. कोण आहे मी? चॅनल हेड. हा त्यांना माझ्याकडे काम करायचं आहे ना. सांगताना काय सांगणार? गौऱ्या आपण काहीतरी वेगळं करूया. परत काय करणार? स्किटच. मला ती चेहरे परत बघायचेच नाही आहेत. ती टीम येणार. मी करोडो रुपये लावणार. तीच टीम. सुनील नांगे, दशरथ आणि सरताज इकडे बघून इकडे मॉप मारणार. तीच टीम. मला ती लोक आपल्या आजूबाजूला नको आहे. मी जरा बिझी आहे. गौऱ्या हे जबरदस्त आहे रे. तू अचानक एवढा मोठा लेवलला गेलास. एवढे पैसे वगैरे कसे मॅनेज झाले? फायनान्सर आहे. त्याने 700 करोड लावलेले आहेत. 700 येस. करोड? आणि राख्याच्या अकाउंटला सगळे पैसे पाठवलेत. राख्या? येस. मी चॅनल हेड आहे. राख्या माझ्या चॅनलचा सेफो आहे. सेफो म्हणजे? चीफ फायनान्शियल ऑफिसर. सेफो. अरे हा म्हणजे राख्या कमर्शियल बघणार. गौरव सर आपला इनबॉक्स ऑलमोस्ट फुल झालाय सर. खूप मेसेजेस येत अगं होणार ग. गौरव मोरे चॅनल हेड झाला म्हणलं सगळेच फोन करणार, मेसेज करणार. बोल.
अगं प्रिया ते कोण ग ज्यांचे केस मोठे आहेत बघ ते हुशार आहेत ते कोण त्यांचं नाव काय ते ना कविता करतात बघ शिवबांबू नावाने शिवबांबू असं काय त्या नावाने कविता करतात बघ सर शिवांश म्हणायचे तुम्हाला गणेश सागडेंबद्दल बोलता गणेश सगळे त्यांनी केलेलं मला मेसेज केलेला हो, हो, सर. छान तर मस्त शायरी लिहून पाठवली होती त्यांना काहीतरी कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काय बोलायचं असेल ओके सर सर सिद्धगुरु जुळेकरांचाही मेसेज आलाय व्हॉइस नोट आली होती तुम्हाला पाठवली आहे सर तुम्ही ती आली मला व्हॉइस नोट पण ती मला कळली नाही ऐकली मी म्हणजे sir? एवढंच ऐकवायला मला त्याला काय करायचं त्याला काय करायचं मला कळलं कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असं काहीतरी असेल ओके सर सर आणि फाळकेंचाही मेसेज आलाय पाडण सर अमित फाळके मिस्टर अमित फाळकेंचाही मेसेज आलाय सर काय केलं त्यांनी मेसेज त्यांचा मोठा इंग्लिश मध्ये मेसेज आलाय सर त्यांनी मोठा मेसेज केला पण मी छोटा करून वाचला कॉंग्रॅच्युलेशन्स गौऱ्या आय एम ग्लॅड आय वॉन्ट टू स्विच मी म्हटलं मग ऑन व्हा का सर त्यांनी स्विच सांगितलं ना मी म्हटलं ऑन हा मग स्विच ऑन ऑफ काय सेन्स ऑफ ह्युमर खूप छान थँक्यू पण सर त्यांना स्विच ओव्हर म्हणायचं असेल त्यांना आपल्या चॅनल मध्ये यायचंय म्हणून त्यांनी मेसेज केला त्यांना सांगा घाई करू नका एवढ्यात येऊ नका सर प्राजक्ता माईने गिफ्ट पाठवलंय पण पाठवणार मला गिफ्ट येणार गौऱ्या माझा मित्र गौऱ्या माझा भाऊ गौऱ्या आमचा सर्व मग तुला माहित आहे आपण कामात परचा आरची करत नाही पार्शलिटी असं म्हणायचं पार्शलिटी हे पहिला आणि शेवटचा काय शब्द वापरला मी हे परच्या आरशीच बरोबर आहे इंग्लिश शब्द आहे तो. एक लक्षात ठेव एकतर ह्या वयात कामं मिळत नाहीत तुला नाही पोस्ट ऑफिस उघडं आहे 40 भागांचीच मालिका आहे त्याच्यानंतर इकडून तेच करायचं आहे विचार करून बोल काय बोललो मी परच्या आरशी बरोबर हा हा शब्द शब्द आहे हे लक्षात ठेवायचा हा तसं नाही तुम्ही काय करू कशाला आलात हा तुझ्या चॅनलला आम्हा दोघांना एक सिरियल प्रोड्यूस करायची आमच्याकडे सिरियल आहे मालिका आहे त्याची गोष्ट तर आम्हाला ते ओके, ओके. करायचं पण पाय, ते सगळे डिसिजन मी घेत नाही चॅनलचे जे काय मालिकेचे डिसिजन आमचे हे घेतात फिक्शन हेड फिक्शन हेड आहे हा ते घेतात कोण आहेत ते हा प्रिया कॉल फिक्शन हेड येस सर हॅलो फिक्शन हेड सर प्लीज येता का थँक्यू येतील ते हॅलो जंटलमन या मीट माय फिक्शन हेड जे विराज हार्ट अटॅक दादा 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 काय दादा 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 ऐक ना काय काय होतं यार दादा दादा सावर स्वतःला दादा अरे हा फिक्शन हेड आहे झाला हो यार हा फिक्शन हे झाडा यार कालपर्यंत मला टेक्निकल फ्लो विचारत होता दादा पहिलं करू दुसरं करू किती करू हा फिक्शन हेड कसा झाला यार कसा आहेस विराज बाळा बाळा कोणाशी बोलतोयस तू मी फिक्शन हेड आहे हा नीट बोलायचं माझ्याशी बाळ तू वाटतोय नुकतंच जावळ केलेलं अरे तुझा डायलॉग तुझ्या फिक्शन हँड चोरला हा काय सिरियल डेव्हलप करणार ए खांड्या नाही डेली सोपच्या पहिल्या भागाचा मसुदा परत काय भागाने वापरतात लक्षात ठेव हे तुझ्यासारख्या स्किटाला कळणार नाही तुम्ही सिरियलचे विषय 10-10 मिनिटात इकडे संपवता आधी टला लावून विनोद करायचा आता टला टाऊ लावून विनोद करता तुला एक बोलू काय तुझ्या लिखाणाचा ना हल्ली कंटाळा आला मजा येत नाही नाही मलाही जाणवतं गौऱ्या ते पण मला मी लिखाण सुधारायला नक्की काय करू गौऱ्या बंद कर लिखाण बंद कर आम्ही काहीतरी डेव्हलप करू यार आम्ही काय डेव्हलप करू तेच आम्ही काहीतरी वेगळं करतो आम्ही काहीतरी डेव्हलप करतो असं म्हणून तेच करता काय करता तुम्ही परत एक गोष्ट आहे ती ऐकावीस अशी माझी इच्छा आहे गोष्ट तुम्ही सांगण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझ्या सिरियलची नावं ऑलरेडी ठरलेली आहेत आधी नावं ऐका मग स्टोरी सांगा अरे पण असं कसं ना उलट झालंय गौऱ्या चॅनल कोणाचं आहे नाही बरं ठीक हेड कोण आहे तुझं आणि परत गौऱ्या गौऱ्या बोलायचं नाही लक्षात ठेवा सर बोलायचं काय बोलायचं ठीक आहे सर, गौऱ्या. काय नाही, हा सर बोलायचं सर सर हो हो नाव नाव प्रिया नाव सांग गौरवची हास्य जत्रा हास्याचा बच्ची डान्स अरे
हे सेम आहे रे, हास्य जत्रासारखं आहे. तू डायरेक्ट उचललायस तिथून. मग हास्य जत्रा कोणाच्या जीवावर चालायची? हे नाव आहे. नेक्स्ट. गौरवचा प्रतिशोध. हे सोनी. नेक्स्ट. तुमचा गौरव काय करतो? नेक्स्ट. छोट्या गौऱ्याची मोठी गोष्ट. प्रिया. नेक्स्ट. गौऱ्याची होती काहिली. नेक्स्ट. ही लेटेस्ट आहे, सध्याच इन झाली आहे ही. गौरवचं उघडं पोस्ट ऑफिस उघडं आहे, पोस्ट ऑफिस उघडं आहे. त्याच्यावरून त्यांनी हे घेतलेलं. अजून मी अप्रूव्ह दिलेलं नाहीये. हे आपण नंतर करणार. त्याचं काही नाहीये. हे असं काही नाही. अरे गौरव, पण ही सगळी नावं सोनी मराठीवर मालिका सुरू आहेत आता. ती डायरेक्ट तिथून घेतली आहेस तू. माझं आणि सोनी मराठे साहेबांचं आमचं मर्जिन झालेलं आहे. म्हणजे आमच्या मर्जीनं झालेलं आहे. आमच्या मर्जीनं. सोनी मराठे साहेब मला सांगितले की गौरव तू बिंदास काय करायचं ते कर, मी तुला सपोर्ट करतोय म्हणून. ओके. मार्केट आउट. हे करायचं ना. चॅनल हेड. आपण कशाला आलात ते सांगा पटकन. स्टोरी ऐकवा निघा इकडनं. स्टोरी मी ऐकतो. पहिले ऐकतो. गौऱ्या सर कसं आहे, एक गाव आहे. रिजेक्ट. अरे ऐकून तर घे. रिजेक्ट. मला माहिती आहे तुम्ही दोघं लिहिणार आहे. हो आम्ही दोघं. पुढे दुसरी गोष्ट ही मस्त आहे. रात्रीचा सीन असतो. एक वाडा आहे आणि त्या वाड्याच्या समोर. रिजेक्ट. अरे गौरी ऐकून तर घे ना. पुढे सस्पेन्स होता. सस्पेन्स. रिजेक्ट. तू कॉमेडी सांग. तुझी कॉमेडी आहे ती. हा कॉमेडी आहे मस्त. कॉमेडी प्लॉट त्याला काय होतं एकदा. रिजेक्ट. अरे ऐक ना पुढे. मजा नाही. अरे तुम्ही दोघे लिहिणार. मला माहिती आहे मजा नाही आहे. एक काम करा, तुमच्या सोबत लिखाणाला श्याम बांगरला घ्या. व्हेरी टॅलेंटेड. श्याम बांगर. अरे गौऱ्या, पॅडवर लिहिणं आणि ऑक्टोपॅड वाजवणं यात फरक आहे. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक लेखक दडलाय, तो मी शोधलाय. मी सांगतोय श्याम बांगरला घ्यायचं तर घ्यायचं, नाही तर तुमची सिरियल होणार नाही. आहेत ना आपली पोरं आहेत ना. श्याम बांगरलाच घ्यायचं, कळलं? अरे गौऱ्या, तसं श्याम पण आपलाच आहे, पण आपण आपल्या पोरांना मोठं करतो ना. आम्ही हिरोसाठी पृथ्वी प्रतापचा विचार केला. पृथ्वी प्रताप. अरे काय जबरदस्त आहे यार. अरे हिरोईनला हिरोकडे बोलून काय ते वाटलं पाहिजे रे. ज्याला बघून बाबूभाई पण कॉफी देताना 3 वेळा विचार करतो. कॉफी तेवढं काय म्हणलं का त्याला हिरो म्हणून सिरियल मध्ये घ्यायचंय? काय मजा नाही. काहीतरी वेगळं सांगा यार. गौऱ्या असं नाही यार, पण आपली पोरं कधी मोठं होणार यार. आपल्या पोरांना मोठं केलं पाहिजे ना आपण. कर्तव्य आपलं यार. घेतलंय. सरांनी ओंकार राऊतला चॅनल मध्ये घेतलंय. ओंकार राऊत आहे. लकी काय सिरियलला लीड करतोय तुझ्या? नाही ओंकार राऊत माझ्या चॅनलला लोगो म्हणून आहे. लोगो म्हणून? लोगो. टीव्ही ऑन केली की एका कोपऱ्यात ओंकार राऊत नाचताना दिसणार. सतत हे सगळे खुश, तो पण घरचे सगळे खुश. तुला पण माझ्या सिरियल मध्ये म्हणजे माझ्या चॅनल मध्ये काम आहे, करशील? मला काय ते खालून स्क्रोल जातो बघ, तो घेऊन पळायचा. बोरिवलीत 1 BHK, लोणावळ्यामध्ये प्लॉट मोकळा आहे. सिगरेट स्मोकिंग इंजुरियस टू द हेल्थ. करशील? आपण सगळ्यांना काम देतो रे. अरे काम करायचंय, पण लेखक आहे यार आम्ही. प्रोड्युसर आणि लेखक म्हणून काम प्लीज करायचं यार. क्रिएटिव्ह माणसं होत नाही यार. मी गोष्ट तयार आहे, प्लीज ऐक ना यार. प्लीज सर यार प्लीज. प्लीज ऐक. हा मस्त गोष्ट आहे. एक गाव असतं, गावात एक शाळा असते. हा आणि शाळेचं ग्राउंड असतं आणि शिक्षक. ऐक ना, मजा येत नाही. अरे येते ना खरं, पुढे पण मजा येईल ना. मजा येत नाही. नाही एक काम कर, एक हांड्या डब्बू तू सांग. चल खांड्या डब्बू. गौऱ्या, तू मला खांड्या आणि डब्बू बोलतोस ना, मला एवढं आवडतं ना, मला खूप आवडतं. याला गेट आउट कर, विराजाला गेट आउट कर. चलो नाही निघा. मी निघा निघ. चल स्टोरी सांग. स्टोरी सांगतो. गौरव सर, आपली सिरियल नाही का चाईत घडते, आणि चाईतले आपले प्रोटोगोनिस्ट आहेत, हिरो हिरोईन, हे लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. आणि जसजसे मोठे होतात. विराज, हा मजा येते? अजिबात नाही. काय केलं पाहिजे? गौरा, मला वाटतं ना खांद्याने ही स्टोरी तारपा डान्स करत करत सांगायला हवी. व्हेरी गुड. काय काय हे करूया ना. चला तारपा करता करता स्टोरी सांगा. नाही पण तारपा हा कसा केलेल? माझी प्रॉपर्टी आहे ती. हा मग
मग काय पण मी केलं पाहिजे ना तारपा. असं आहे ना, मी केलं पाहिजे ना तारपा डान्स. एक काम करा दोघांनीही करा. दोघांनीही करा चला. नाही पण मी कशाला ना तू अरे दोघांनीही करा ना. करा नाहीतर जा, दोन्हीपैकी एक आहे. नाही करतो. पण हा गोष्ट सांगते मी कशाला पाहिजे ना तारपा. मी बसतो इकडे. जा ना, गेट आउट. आता गप ना, आपलं सिरियल पास का बस. फार विचित्र आहे. गौरव सर, एक हे आहे, एक चाळ असते आणि त्या चाळीतले आपले 2 हिरो हिरोईन आहेत. हो 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 हो. आणि ते लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात असतात आणि मग मोठे झाल्यावर पण ते प्रेमात राहतात. आवारा हूं. आवारा हो का आवारा हो? कुठली गोष्ट आहे? राजकपूरची गोष्ट आहे? नाही, जस्ट बॅकग्राऊंड. हे काय सांगितलं तुम्ही लोकांनी? मजाच नाही यार तुमच्या स्टोरी मध्ये. एक्सक्यूज मी मजा नाही. येस सर, राक्या सोलेंचा फोन येतोय. राकेश सोलेन नाही का? राकेश शालीन. राकेश सोलेन काय? उचल फोन उचल. काय बोलतात बघ. हॅलो राकेश शालीन सर, बोला. व्हॉट? आर यू शुअर? अरे माकडा, एवढी मोठी चूक कशी करू शकतोस? प्रिया, अरे कसं बोलतेस तू? तो आपल्या शाळेचा बिझनेस हेड आहे, CFO आहे तो. नाग्या 700 रुपयात चॅनल सुरू करतो. लायकी आहे तुझी? अरे तू काय वेगळी झालीयस? हा ना. अगं पासबुक वर लिहिलंय 700 पुढे लिहिलं CR असं लिहिलं होतं. ते CR 700 रुपये क्रेडिट झाल्याचं लिहिलं होतं. बावळट. राक्याने 3 वर्षापूर्वी एक शेड्यूल केलं हास्य जत्रेचं. त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न आला 700 रुपये. तो क्रेडिट झाला. त्याच्या पासबुक वरती 700 CR आलं तर त्याला वाटलं 700 करोड क्रेडिट झालेत. बिंडोक तो आणि तू, तुझ्या बापाने 700 रुपये चॅनल सुरू केलेला. बघतो काय मोरे रे. गरम व्हायला लागल्या. आता नको हे काय. हाय मोठे गोस्वामी सर. साष्टांग दंडवत. आय लव्ह यू बोथ ऑफ यू. सई मॅम. सॉलिड. सध्या जे चालू आहे एकदम. भेटला विठ्ठल माझा. हाय फ्रेंड्स. सुखादुखात माझ्या सोबत असता. हे सगळे माझे आहेत. हे माझं सगळं आहे. आम्ही पहिली एकांकिका एकत्र केलेली गाजली. मला असं आठवते आमची पडद्याआड नावाची एकांकिका. पहिली भेट. आणि त्या एकांकिकेने माझं करिअर बदललं. ह्या मंचावर पण मला यानेच आणलंय. हिज माय नो हे सर तू. तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं दादा. काम कसं करावं नाही तुझ्याकडनं शिकायला पाहिजे. ह्या एजला पण तू इतका पॅशनेट आहे ना. काय बोलू तुझ्याबद्दल. बापरे बापरे. गौऱ्या, तू आणि प्रिया जा. जाऊ म्हणजे तू थांब रे. तू मी जाऊ. प्रसाद तू जा. समीर दादा मी जाऊ. समीर दादा. मी ये पुढे ये. जे विराज. आता ये विराज. सॉरी दादा, उद्या टेक्निकल फ्लो कसा लावू सांगा ना. टेक्निकल क्या बात है. लय भारी परफॉर्मन्स. वा 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 वा. अपमान सत्र भाग 1 संपलाय.
भाग 2 सुरू होऊ देत. भन्नाट कॉन्सेप्ट होती सचिन मोट्यांची. टेरिफिक. काही पर्टिक्युलर काळानंतर गौऱ्या तुला हा जो सगळ्यांचा अपमान करण्याची संधी मिळते ना. वा. मला जेव्हा जेव्हा तुला असा चान्स मिळतो असं वाटतं देव तुझ्या पाठीशी आहे, आणि स्किट संपताना असं वाटतं देव आमच्या पाठीशी आहे. तू ज्या पद्धतीने तो विजय दिनानाथ चौहानचा गॉगल घालून आलास ना, कपडे बिपडे लावून, त्या क्षणी मी विचार करायला लागलो हे कपडे उतरणारच कधी आणि कसे. तो प्रवास इतका तू कायम रंजक करतोस. वा ब्रिलियंट. मला सगळ्यात काय आवडलं असेल तर या चॅनलचा लोगो आवडला. इतकं ब्रिलियंट होतं. ब्रिलियंट. बारीक ज्या जागा होत्या त्या फार ब्रिलियंट होत्या आणि फार ब्रिलियंटली प्रेझेंट पण केल्या गेल्या. फॅन्टॅस्टिक. मंडळी, शहजादा सलीम पुन्हा एकदा सज्ज झालाय एक महत्वाकांक्षी प्रकल्प घेऊन. बघूया आज अकबरच्या वाट्याला काय येतंय ते बघण्यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया रत्नागिरीच्या 2 रत्नांना, अर्थात श्रमेश आणि प्रथमेश यांना. आणि त्यांच्या बरोबर आहे पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवढा आहे हा. वा, महालाची कसली सजावट केली. वा, नवीन वर्षाच्या निमित्ताने काय सजावट केली. म्हणजे कॅलेंडर अगदी सणवार प्रमाणे लावलेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर ख्रिसमस, बाजूला दिवाळी, सर्व पित्री अमावस्या. ह्याचं काय चालू काय नवीन वर्षात पण तीच परिस्थिती. असो, आपण आपल्या दरबारातच आलेलं बरं. नवीन वर्ष सुरू झालं, 1 महिना सरून गेला तरी महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन आलेली रिॲक्शन अजून उठलेली दिसत नाहीये. बस झाली, बापाच्या इज्जतीची लुंगी फिरवून झाली. आता बोल. 1 मिनिट दादूस. काय झालं? दादूस, मी आलो. मला माहितीये, टॉवेलचे हंस करून मीच वाट बघत होतो त्या दिवशी. वाटता मी पण ना खरंच. आणि काय रे, ज्या 2 ओळींसाठी हा फॉर्मॅट तू करतोस त्या आता समोर उडवायच्या असतील. येस दादूस. तुमले असतील. येस. उडव. बापरे, एवढंच आहे की नहीं, तो अर्ज किया है. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. डर लगता है कहीं डूब न जाऊं. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. गुम हो जाता हूं तेरे होठों के हंसी सच में. डर लगता है कहीं झूठ ना बन जाऊं. प्राजक्ता सगळ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तुला. काय रे, हा लई मोठ्या तोऱ्यात आलायस तो. सौंदर्याचं हे डम्पिंग ग्राउंड घेऊन कुठे चाललाय सकाळच. दादोस, मी तुमचं नाव यावेळी 7 समुद्रा पलीकडे नेणार आहे. तू
साता समुद्र पलीकडे नेणार आहेस. येस, कारण यावेळी मी असा बिझनेस करणार आहे ज्याने तुमचं नाव 4 चौघात वर येईल. आणि या बिझनेस मध्ये मला माझी पार्टनर हेल्प करणार आहे. कोण? ती माझ्या बिझनेसचा अस्तित्वाचा डोंगर असा उभा करणार आहे. बापरे. पेश खिद मध्ये हुसने गडुळाचं पाणी, हुसने बिबवे वाडी, हुसने बांगलादेशी सौंदर्य, अनारखळी दगडू मयेकर. बापरे. चला, आता कमेंट मध्ये माझ्यावर शेअर केला नाही, माझ्यावर कविता केली नाही, हे ऐकायला नाही मिळणार. हिच्या एका पप्पीने सगळं बॅलन्स झालं. ठीक आहे. मुद्द्याचं बोल. ही ते कशाला आलाय सकाळ ते सांग मला. सलीम दादूस, तुम्ही मला नेहमी सांगता राजकारण ही सर्कशी प्रमाणे असते. बरोबर आहे. म्हणून मी ह्यावेळी सर्कस काढणार आहे. काय? मी आधी सर्कस काढणार, मग राजकारण करणार. काय? हो दादूस. आणि यावेळी आम्ही यशस्वी होणार. हो दादूस, सगळा प्लॅन माझ्या इथे आहे. म्हणजे भीतीच्या ठिकाणी आहे. दादूस, आमच्या सर्कशीचं नाव असणार आहे द ग्रेट अकबर सर्कस. इथे आत मज्जा आहे. कोण चिमटलं? कोण चिमटलं? नाही दादूस, सर्कसच्या सुरुवातीला ती ओपेरा गाणार आहे. आता गाली ती ओपेरा? हो, मला वाटलं कोणतरी दाराच्या फटीत चिमटलं की काय. नाही सासुरे. तू नक्की काय करणार आहेस? दादूस, गेले 10 दिवस मी आपल्या राज्यात नव्हतो. हो, मी जंगलात गेलो होतो. हो मला माहितीये. का सांगा? तुला कुठे राहायचं ती लायकी कळली असेल तुझी. नाही सासुरे. नाही. सलीम जंगलात पोपट पकडायला गेला होता. पोपट आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला. पोपट. ए कारट्या, बोला. लोक 1 दिवसात वाघ पकडतात, तू पोपट पकडायला 10 दिवस घेतलेस? ही तुझी लायकी? दादोस, वाघ साध्या नजरेने दिसतो, पोपट शोधावा लागतो. काय बोलतोस काय तू? आणि नेमका पोपटांचं काय करणार आहेस तू? दादूस, मी माझ्या सर्कशीमध्ये पोपटांचे खेळ दाखवणार आहे. पोपटांचे खेळ? हो. बापरे. अजून सर्कशीत हत्ती सुद्धा असणार आहे. हत्ती काय करणार? हत्ती फक्त बॅट बॉल खेळू शकतो. नाही, आपल्या सर्कशीत हत्ती वेगळं करणार आहे. वेगळं करणार आहे? हत्तीच्या सोंडेत बॅट असेल, पण बॉलच्या ऐवजी आम्ही तुम्हाला फेकणार. मला? हो. म्हणजे हत्ती मला टोलवणार? हो. येस दादूस. आणि हत्तीने तुम्हाला टोलवल्यावर तुम्ही ज्या प्रेक्षकाच्या मांडीवर जाऊन पडणार तो आमचा लकी प्रेक्षक असणार. त्याला आम्ही बक्षीस देणार. काय बोलताय? ज्या हत्तीवर बसून मी 100 लढाया जिंकल्या, ज्याने दुश्मनाला सोंडेत पकडून असा खाली आपटलं, त्याच्या सोंडेत तुम्ही बॅट देणार आहात? हो. तुम्हाला लाज नाही? हिचा हो बघ केवढा व्हेरिएशन वाला येतो. काय लाज वाटते तुला? हो म्हणतेस ती? सासूरे, आम्ही तुम्हाला चेंडू बनवणार आहोत. चेंडू बनवणे म्हणजे जीवन गौरव देणे नव्हे. कौतुकाने बोलतेस ती एवढी मोठी. काय आहे? रुसलीस ना तू? हो. रुसलीस ना? कधी रुसला? बरं झालं सांगितलं, नाही तर पुढेच गेलं नसते. काय झालं काय? दादूस, तुम्ही असं पटापट बोलू नका. आमचे सगळे खेळ ऐका आणि मग तुमचं मत मांडा. आमचा पुढचा खेळ आहे काय? त्या खेळाचं नाव असणार आहे नेम अकबरचा. नेम अकबरचा? हो. म्हणजे मी काय मारायचंय? नाही, मग मी तुम्हाला एका गोल फिरणारा बोर्डला बांधणार. मला हातात 4 चाकू घेणार. 1 चाकू तुमच्या डोक्यावर, 2 हातांच्या मध्ये आणि 1-2 पायांच्या मध्ये मारणार, डोळ्यावर ब्लाइंड फोल्ड बांधून. तू बोलतोस हे तू ऐकतोस ना स्वतः? ऐकतोस ना? असल्या छचोर सर्कस साठी माझ्या तिजोरीतून तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम लक्षात ठेव. दादोस, काय? घाबरू नका. काय? मी ऑलरेडी पैसे जमवलेले आहेत. कसे काय? काल अनारखळीने रूप बदलून तिजोरी मागून लुटलेली आहे. हिने? हो, त्यामुळे ही सर्कस होणार. चल ग अनारखळी. सिपायो चुनवा दो इन्हें. सिपायो थांबा, थांबा तुम्ही. इकडे या, इकडे या. क्या बात, काबिल तारीफ अशी हास्य सर्कस. मस्त. सई. पैसा वसूल परफॉर्मन्स होता.
फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स आणि खूप छान लिहिलं होतं. तुम्ही ब्लेस्ड आहात आणि या ब्लेसिंगची काळजी घ्या, त्याला जपा. क्या बात है, क्या बात. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. हास्याचा हा बहर असाच चालू राहणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.